माझी सगळ्यात अगोदर एक महत्वाची विनंती आहे की संतोष भैयाचा जो खून झाला, धनु भैया तुमची या कुटुंबाला गरज आहे, लक्षात ठेवा. हा लढा जिंकायचा आहे आपल्याला. आम्ही सगळे सोबतच आहे, तुम्ही एक टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून आम्ही तावड करत आहोत. हे बघा, ज्यावेळेस कळालं ना त्यावेळेस काळजाचं पाणी पाणी झालं. ज्यावेळेस ती ब्रेकिंग आली की आत्महत्या करणार, हे म्हणजे हे साधन नव्हतं. त्यामुळे तुम्हाला कुटुंब भावाला न्याय पण द्यायचा. तुमच्या गावानं ते दुःख बघितलं, ते गाव बी अपेक्षा झालं. एक गोष्ट खरी आहे की तुम्ही हे दुःख कधीच नाही विसरू शकणार. पण तुम्हाला तेच करावं लागणार आहे, तळ बनवावं लागणार आहे, कारण ही न्यायाकडे न्यायचं आहे. तुम्ही फक्त आत्महत्या नका करू, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि म्हणून मी धावत पळत आलो, कारण हे आजचं आंदोलन नव्हतं. हे आत्महत्या करायची म्हणजे साधा विषय नव्हता. सगळं राज्य ढवळून निघाले, पुरं राज्य एकदम रोषात आलं आता. कारण शेवटी ज्यांनी भाऊ गमावलाय त्याचा भाऊ न्यायासाठी फिरतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची जर वेळ आली तर ही राज्याला कानाला ऐकावं सुद्धा वाटत नाही, अशी आजची घटना आहे. हे साधा सोपा विषय नाही. एखादा आंदोलनाचा ठीक आहे, म्हणजे आत्महत्या हा शब्द येतो त्यावेळेस पायाखालची सगळी जमीन सरकून जाते. त्यामुळं संतोष भैयाला न्याय द्यायचा आहे. लढाई लढायची, संघर्ष करून ती जिंकायची सुद्धा. राहिला विषय धनंजय भैयाने आणि त्या देशमुख भैयाच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याच्या बाबत आज फडणवीसांना सांगणं आहे की तुम्ही यांचे ज्या मागण्या आहेत त्या खऱ्यानंच मनावर घेऊन मार्गी काढा. तुम्ही देशमुख कुटुंबाशी दुजाभाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी, कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत. तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागेल. त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वाचायला पडावे लागणार आहे. याला मुख्यमंत्री मानलं जातं. मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणं ही योग्य भूमिका. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच आहे, त्यांना कोणाला सोडलं जाणार. म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावर की मराठा समाज राज्यातला शांत आहे. त्याच शब्दावर माझं जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आताच यायला. त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे. इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहे. बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले की काय अशी शंका 100% येते. म्हणून यांच्या ज्या यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली ती त्यांना पूर्ण SIT कडून, CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आजच देण्यात यावी. नंबर 2चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी, कारण खंडणीमुळेच खून झालेला. कारण हा काय उलटा प्रकार नाही, हे सरळ सरळ विषय. आणि तुम्ही तर मुख्यमंत्री आहे. जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली म्हणून खून केला, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री आहेत.
तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली की खंडणीमुळेच खून झाला, खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे. तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंबात धीर सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब दुसरं काय करणार? जर ज्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा डवळून येतात. लोक मुख्यमंत्री साहेब एखादे बिथरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलंय मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या कोणतरी त्यांचा धरलेला नाही. भंगार पिलावला आवला देणं ती दुसरी एक की जे मोबाईल कुठं फेकून दिला. ही भंगार पैदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्ख कोणाचं लक्ष नाही. तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्या सोडून करा, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत. तेव्हा तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच गुंतणार आहेत. म्हणजे मी काय सांगतोय की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं. याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ ह्या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय. मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये? कोणचं राजकारण चालवलं तुम्ही? कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची जात ती भंगार ती त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज हे लेकरं आत्महत्या करायचं म्हणतात. आमची असा लावला रे, आम्ही अन्याय सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार आहे. या कुटुंबाला धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठीमध्ये हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. कारण आपल्याला संयम नाही. आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी, तुम्हाला जर राज्यात विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला, त्याला नावेला. हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा साहेब सुटला तर अवघड होणार आहे. कारण तुमची मगरुरी माझा आणि मस्ती हे जिरवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलून देत आहेत, आश्वासन देत आहेत, शब्द देत आहेत, आणि ते जर पुढं करत नाहीत, म्हणजे तुम्ही गोड बोलून असं करायला करायला लागले की कुटुंबाला एक बोलायचं. आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी या सगळ्या पिलावळीला सोडायचा आता पुढे एवढी करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्यांच्याशी दगाबाटका करणार आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक मुख्यमंत्री आम्ही तपास केला होतो, तपासात आढळून नाही आला, सोडून देणार. इथं प्रक्रिया नाही चालली गोडगोड.
अशी शंका फडणवीस साहेब आता यायला लागली 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय. खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरीबाचं नाविलाज मराठ्यांवरती कायमच अशा चाली झाल्या आहे कायम. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःचं भावाचं रक्त सांडलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेले. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळाला नसला तर कुटुंब हातात. त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं याच्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. या धनंजय मुंडेंनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिनं राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडणी खोर आहे त्याला कोणी सांभाळलं. मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले. त्या नाण्याच्या दोन बाजूंमध्ये एकच 302 मध्ये सगळे. ह्या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळाला, यांना घेऊन कोण पळाला, हे सुद्धा 302चे 6 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन कोणी सांभाळ, ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. इथून पुढे केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं, कोणत्या गाडीनं नेलं. मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला चापून ठेवलं. सडन का काय फडणवीस आहे, मळण का काय गाडी ती तुमच्या वॉशिंग सेंटर वर नेऊन जावं का काय तुम्हाला. मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलंय म्हणून. आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय, का जातीचा तिथला PSI PI खूप काय दिली वाटतं गाडी. अरे फडणवीस, आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय आहे. येतानी कपडे अंगात नवे होते त्यांच्या, तुम्ही घेतले काय मग ते. नीचपणाचा कळस किती असावा, राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचा तरी रोष असायला पाहिजे होता. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात, तो गाडीवाला कुठे हे मध्ये टाकणं कुटुंब म्हणताक्षणी गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिले. असं राज्य म्हणलं असतं पण फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असल्या लोकांना. याला गुजरातला कोण घेऊन गेलं, कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय तो लय पडतोय वाटतं, बस मला वाटतं कसला गाणं बहुतेक ते मुक्तस्वामी वरी ह्यो हिंडलं. याला कोण घेऊन, याच्या गाडी डिझेल कोणी टाकलं, याला ती कोण डॉक्टर आहे इकडचा नांदेडचा का कोणाला हेच आहे का केव घेऊन पळाला. त्याचं कुटुंब कुठं आहे, त्याला सहआरोपी केलंय का नाही केलं. 302च्या आरोपीला घेऊन पळणाराला राज्यात प्रथा आहे, कायद्यात सुद्धा प्रथा आहे त्याला सहआरोपी करायची. कारण तो तेवढाच जबाबदार आहे, तेवढाच जबाबदार आहे, तितका जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार घेऊन पळणार. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो,
फक्त आमची भाषा शेतकऱ्याची, आम्ही ग्रामीण भागातले, पण कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला, त्याला आत टाकायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी त्यांना आतापर्यंत हत्याला पुरावले, ज्यांनी आता पीक विमा का पैसे खाल्ले, हे लगेच उचलायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे होते सगळे गेलं. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडे यांनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाया होणं गरजेचं होतं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही, बोलायचं काही कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असे की ते बेमान नाही. आम्ही आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलं नाही, कधी बोलणार सुद्धा. पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो की हे गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी ते काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चाला आता इच्छा आहे, देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झाला पाहिजे. तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवीला वाटायला पाहिजे होतं माझ्या बापाला 100% न्याय मिळणार. त्या लेकीनं छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावर. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार किंवा खंडणी भोर चालवतोय की काय, या पद्धतीत तुम्ही वागायला लागला, त्याला तुम्ही सांभाळायला लागला, त्याला वाचवायला लागला 302 मधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन कधी घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह 302 सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाहो फोडतात न्यायासाठी. परभणीचं प्रकार टाहो फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही दातड काढी का? तुम्ही हसण्यावर नका, मुख्यमंत्री असून सरकार असून कोणची मर्दानी गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही? एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खून झाला, मोठा पडला आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय, अशी शंका येते आम्हाला. आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे, आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही, जर या कुटुंबातला काही गुन्हाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू आणि जगणं मुश्किल त्याचा. तुम्हालाही सोपं जाऊ द्या मागण्यात मुख्यमंत्री आले, राज्य एका त्यांच्यात बंद पडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. एवढ्यात का पुढं काय नेऊन ठेवल्यात या पैदाशी खून करून गेल्या, तिथे बी रगी काय नेऊन दिल्यात म्हणून कळालंय मला. फडणवीस मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलल्यावर राग येते. वागानं नीट तुमचा कोण कानू धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये घालता, तेच गेलं जाऊन रागाचा काय घेऊन घ्यावं. तिथल्या PSI ने ठेवून घेतल्या जाऊन यायला PSI कसा जात पाहिजे माकडा, तुला कसा जात पाहिजे? तू म्हणता ना मी जातीवादी नाही, तुला कसा जात पाहिजे? बीड जिल्ह्यात 144 लागू आहे ना, पोलीस स्टेशन मध्ये कसं काय बसले? धनंजय मुंडेची गुंड भंगार टोळी वाड्याची कसं काय बसली पोलीस स्टेशनला जाऊन? कसं काय बसली? जमावबंदी आहे ना, त्याच्यावर गुन्हे कसं दाखल नाही झाले? गुन्हे दाखल कसं काय झाले त्यांच्यावर? ते कसं काय बसले पोलीस स्टेशनने जाऊन? काय कोणचं फडणवीस कोणतं राज्य चालू काय?
राज्य चालवतात आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले. त्या रगा घेतलेले सुद्धा मी म्हणलो त्यांना मला द्यायला दिलं तर चांगलं होते. फुटेज कोणत्या दुकानातून घेतले, कोणत्या पोलीस स्टेशन नेले, PSI ठेवून घेतल्या. म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा माणूस अशा ठिकाणी नेऊन ठेवतात का? काय काय दिशा चालली फडणवीस साहेब? काय सरकारमध्ये मंत्री संभलिता? आपल्याकडे तर एकच रोल आहे तेवढा, बाकी तर काय. याच्यातला एक बी आरोपी सुटला देशमुख कुणावर काही झालं की याचं जगणं मुश्किल करणार. आपल्याकडे एकच रोल, कारण मी काय सरकार नाही, माझ्याकडे काय दुसरं काय नाही, माझा समाज आणि आम्ही न्याय घेणार. फडणवीसांना साहेब म्हणून सांगतो, शेवटची विनंती आणि मी थांबतो. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच आहे. तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून 302 मध्ये त्यांना घ्यावंच लागणार. जी काय सक्रिय त्याची सराई टोळी आहे गुंडगिरीची, लाभार्थी टोळीची आंदोलनं करते, आरोपीच्या समर्थनासाठी पाठिंबा द्यावा, ही सगळी आरोपी का. तिसरं म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत उज्ज्वल निकमांचे यांचं म्हणणं आहे कुटुंबियाचं का नेमणूक केली नाही. आमचं चौथं म्हणणं आहे की ज्यांनी त्याला साथ दिली पुढे टाकाना मध्ये ते 100, 150, 200 होत्या काय होते मग जेल मोठं आहे. हे सगळं मध्ये टाका, त्यांना ठेवू नका कोणाला, एकाला सुद्धा. चौथं पाचवं म्हणणं असं आहे की ही खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आहे. चार्जशीट मध्ये काही अफरातफर होऊ देऊ नका, त्याच्यात चान्सेस आहेत खूप अफरातफर. म्हणून तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालणं खूप गरजेचं आहे. आणि ही केस सगळी खंडणीचे आरोपी सहित, खुनाच्या सहित आणि होणारे आरोपी सहित ही केस अंडरप्राइज चालवा. यांना बाजूला येऊ देऊ नका फडणवीस साहेब. जर तुम्हाला रोष मराठ्यांचा अंगावर घ्यायचा नसत तर नसता आपला तर सरळ सरळ उघड असतं. राजकारण मला काही कळत नाही. आपलं उघड असतं. आपला जीव आपल्या समाजात, आपला जीव आपल्या समाजात मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, हे मुख्यमंत्र्याला आपलं जाहीर आव्हान. जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला, यातला एक आरोपी सुटला, त्या दिवशी धनंजय मुंडेची टोळी नीट करणार आणि राज्य सुद्धा बंद पाडणार. वेळ आली तर सोमनाथ सूर्यवंशीला आणि धनंजय देशमुखांना न्याय देण्यासाठी अख्खं राज्यच आम्ही दिल्लीला घेऊन सुद्धा जाऊ शकतो. तिथेही मोर्चा आणि ते राज्य तिथं सुद्धा राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो. कारण शेवटी सहनशीलता किती दिवस ठेवायची हे पण आमच्या पुढे आता प्रश्न पडायला लागला. तर माणसंच आमच्या मारायला लागले आणि मारणारे वाचायला लागले तर राज्यात जर उलट चालणार असलं तर आम्ही उलट करतो. याच्यात आम्हाला का दोष द्यावा देणार. खून होणाराला न्याय मिळाला पाहिजे, तर खून करणाराला न्याय मिळायला लागला फडणवीसांच्या सरकारमध्ये. तर मग आम्ही थोडं उलट चालत म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला. तू काय करावं आणि तुम्ही सांगा मग आम्हाला. तुम्हीच पर्याय द्या. इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या, मीडियाचे बांधव पर्याय द्या. जर खून ज्याचा झाला त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणारा जर फडणवीस न्याय देणार असला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने चाललो तर तुम्ही आम्हाला का ना ठेवणार. मग आम्ही करावं काय. नुसते मूर्तीच बघावत का आता पडले. नुसते मूर्तीच बघायचे का नाही आता आमच्या लेकरांचे पडले. नाही जगायचं का. आणि ही एवढंच इथं आहे कोपऱ्यात देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात येऊ इथे फक्त लय लांब नाही. तुम्हाला सफाई करणं काय आवड नाही. एवढ्यासाठी सगळं राज्य कशाला तुम्ही विरोधात घालताय. उत्कर कोपरा आहे तो साधा आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय, बरबाटलाय. तो कलंक तुमच्या पुढे यायला लागला. तुम्ही कशाला कलंकित होता. कशाला समजत यांना. तुम्हाला काय दाखवायचंय का राज्यात खून केला तरी पण मी तुला त्याच्यातून बाहेर काढलं असं दाखवायचं का फडणवीसांना राज्याला.
त्याची काय पाठ थोपटून घ्यायची का तुम्हाला? बघ तुम्हाला एवढा फोन केला, तुझे आरोपी होते, खंडणीत होते, सगळ्यात होते, मोबाईल मध्ये होते, त्याने व्हिडिओ बघितला फोन होताना, आणि त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहे, सीडीआर सुद्धा आहे, तरी मी वाचवलाय का नाही तुला? ही छाती बघायची का फडणवीस करणार? एकट्याचे जेव्हा राज्य चालतंय का काय त्याच्या? त्या खंडणी खोराचे आणि त्या खंडणी खोराच्या टोळीच्या लाभार्थीच्या जीवावर आता तुम्ही करा ना असं फायद्याचा. नाही पडवायचं तर राज्य जर ठरलं तर तुम्हाला आम्ही नाही सहन करणार. जर यातला एक आरोपी सुटला आणि देशमुख कुटुंबाला काही झालं तर आम्ही नाही सहन करणार. फडणवीसांना शेवटची विनंती, तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुमची सीआयडीची, एसआयटीची आणि स्थानिक पोलिसांची टीम इथं पाठवा. त्यांना एका खोलीत घेऊन त्या देशमुख कुटुंबियांना सगळी माहिती द्या. 302 मध्ये सगळे खंडणीतले ते आरोपी घ्या आणि सांभाळणारे सगळे 100-150 जण निघतील. ते ही गाडी गाड्या बदली केली असं, ते मोबाईल सापडा नसं सापडत त्याच्या कातड्या सोडा ना. कसं काय सापडत नाही? ते कोण आरोपी राहिले ते यांना पूर्ण माहिती द्या. आणि मी फक्त याच्यासाठी यांना खाली घेतलं, हे बघा भाऊ गेलाय, हे कुटुंब उन्हात पडले, लेकरवर म्हणून भटकते न्यायासाठी म्हणून खाली घेतलं. मला ते सहन नाही झालं. आंदोलन ठीक आहे, पण आत्महत्या ही ठीक नाही. आणि माझी पायाची माती सरकली होती. आत्महत्या करायचं म्हणलं मला सुचतच नव्हतं काही. मी उलट्या काळजाचा आहे, माझ्या डोळ्यात लवकर पाणी येत. मी आज पागल झालो. त्याच्यात आपल्या मीडियाचा बांधव एक फोन आला की गायब झाले. मग तर गाडीच पळाय ना आमची. हे सोपं नाही. गावकरी पण गावकऱ्यांना नाही सांगतो, त्यांच्यावर लक्ष ठेवत जा बाबा, असं होऊ देऊ नका काही. म्हणून त्याला खाली यायचं अजून विनंती केली. आंदोलन वेगळा विषय, आत्महत्या हा वेगळा विषय. तुमच्या कुटुंबाला गरज आहे, न्याय घेणार आहे. फडणवीसला सोडायचे असतील पुढं बघू. मग आरोपी सोडायचे असतील, त्याला लोकांची गरज नसेल आणि आरोपीची गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल, ती त्यांचा विषय. त्याला जर आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले, निवडणुकीला खर्च झाला असला तर ते जर कुठल्या हाताने वसूल करायचा असला राज्यातला, त्यांचे काही प्लॅन असू शकते. हे शब्द फडणवीसांच्या बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते. तर ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच करायला निघाले, आमचाही नाविलाज झाला. कारण मी आजपर्यंत म्हणत होतो की देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील, म्हणून तर मराठी शांत आहे. फडणवीसावर विश्वास ठेवला. पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडणवीसांचे पोलीस त्यांना माहितीच देणार नसले, यंत्रणा माहितीच देणार नसले, तर मग 100% षडयंत्र आहे. तुम्ही गोड बोलून फसवायला लागले. तुम्ही 10 लाख रुपये दिले, तुम्हाला 20 लाख रुपये देतो आम्ही, घेऊन जातो ते माघारी. तुम्ही का खुनिकत घ्यायला लागले की काय? तुम्ही का खुनिकत घ्यायला लागलेत का काय? काय करायला तुम्ही? तुमची यंत्रणांनी जर तुम्ही त्याच्या डोळ्यातले पाणी पसरू शकणार नसता, तुमची यंत्रणा माहिती देणार नसेल, रावगड विषय नाही. फडणवीस कशाला राज्य चालवता तुम्ही? कारण म्हणजे मी इतक्या मतात निवडून आलो, याच्यातच फुशाकीतच तुम्हाला आयुष्याकडे घालायचं काय तुमचं? लोकांची मूर्ती पाडून ही मस्ती बरोबर आहे. आम्ही माज मस्ती उतरणार मग याच्या टोळीची, ह्या त्यामुळे याच्या टोळीची माज मस्ती उतरणार. आम्हाला माहिती आहे ते किती घेतात, त्याच्या हातात गोष्ट येत नाही. फक्त आम्ही आमचे संयम पकडणारे. शेवटचा आता मुख्यमंत्र्यांना सांगतो, या कुटुंबांना जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या. यातला एकही आरोपी सुटता कामा नये. तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येतो. सगळे 302 मध्ये घ्या. खंडणी मधले ते सगळे जनार्दन मुखे लावून टाका. त्यांना पुराव्याची कमतरता नाही. हजारो आहेत, शेकडा नाही, हजारो. त्याच्यामध्ये त्याचं पोरग तिकडं कोणाला धरतंय, ते त्याच्यावर केशी, त्याची टोळीना काले केसला परवा त्याला मारून टाकलंय. त्याच्यानंतर त्या कळमध्ये मारून टाकलंय एक जण. त्याची टोळी जर फडणवीसनी गप नाही बसली तर जनता गप बसली. मग नाविलाज तुम्ही हे इतके पुरावे आहेत, एवढे पुरावे असून तुम्ही त्याला 302 मध्ये घेत नाहीत, म्हणजे फडणवीसच दोषी ठरणार. आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही. जर तुम्ही याला 302 मध्ये घेतलं नाही
याला मोक्यात टाकलं नाही, त्याची सांभाळणारी टीम जर मध्ये टाकली नाही तर दोषी आम्ही तुम्हाला धरणार. तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत, त्या अपेक्षेचा मुख्यमंत्री साहेब भंग होऊ देऊ नका. आणि SP साहेबांना सांगतो, इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथंच सगळी त्यांच्या एका खोलीत घरात माहिती कुटुंबाला द्या.